दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। काल प्रचाराचा सुपर संडे झाला आणि आज प्रचाराची सांगता होते। आज अनेक दिग्गजांच्या राज्यामध्ये सांगता सभा पार पडणार आहेत, त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र आता पुढच्या बातम्यांकडे वळण्याआधी आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। राज्यभरात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उमेदवारांकडून बाईक रॅलीचं आयोजन। 288 जागांसाठी बुधवारी होणार मतदान। बारामतीत हाय व्होल्टेज लढत। शरद पवार आणि अजित पवारांकडून सांगता सभेचं आयोजन। युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांची सभा तर अजित पवारांची दुपारी होणार सभा। अहमदनगरमध्ये राम शिंदेंसाठी जेपी नड्डांची सकाळी सभा तर रोहित पवारांसाठी शरद पवार मैदानात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर दौऱ्यावर। बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात अमोल खताळ यांच्यासाठी शिंदेंची सभा। हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात। सरकार जाणार म्हणजे जाणार। बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात। भिवंडी पश्चिममधील एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण भाऊक। विरोधक प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। आणि करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला। वाहनावर दगडफेक करत धारदार शस्त्रानं वार। हल्ल्यात घोरपडेंना गंभीर दुखापत। बातमीपत्राला सुरुवात करूयात। बीड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार ज्योती मेटे आणि शिवसेना बंडखोर अनिल जगताप यांच्यामध्ये मराठा समाजाच्या पाठिंब्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। परिणामी मराठा समाजात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयानं बैठक घेऊन अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना पाठिंबा दिला होता। ज्योती मेटे मतविभागणी करत असल्याचा आरोपही करण्यात आला होता। यामुळे ज्योती मेटेंचे समर्थक नाराज झाले। जरांगे पाटलांनी राज्यात कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, याकडे ज्योती मेटेंनी लक्ष वेधलं। मात्र समन्वयकांना हा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न शिवसंग्राम संघटनेनं उपस्थित केलाय। जे समन्वयक नावाचे जे इथं लोक काम करतायत, मनोज दादांच्या नावाचा गैरवापर करतायत, मनोज दादांना प्रत्यक्ष ते बदनाम करतायत। लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणेंना तब्बल 1 लाखाचं मताधिक्य मिळालं होतं। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुफळी निर्माण झाली आहे। त्यामध्ये दादाला कौल आला, त्यामुळे सर्वजणांनी एकमुखाने असं ठरलं की इथून पुढे मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांचे हात बळकट करण्यासाठी, समाजाचे भविष्यातली कामं करण्यासाठी अनिल दादा जगताप यांना पाठिंबा द्यायचा सर्व समाजाच्या वतीने। मनोज जरांगे पाटील यांनी बीड विधानसभा मतदारसंघात स्पष्ट भूमिका घेतली नाही, त्यामुळे मराठा समाजाचे उमेदवार एकमेकांवर आरोप करत असल्यानं दुफळी चव्हाट्यावर आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत दारोदारी फिरतात, मात्र हा तुमचा मुख्यमंत्री योजना आणण्यासाठी दिलेला जातो, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। तर लाडका भाऊ म्हणून आश्वासन देतो, कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही, असं देखील शिंदे म्हटले। बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। यासाठी दोन्ही पवारांनी सांगता सभेचं आयोजन केलंय। शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये सांगता सभा घेणार आहेत। यावेळी मतदार नक्की कुणाची साथ देत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा असणार आहे। प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सभेकडे लक्ष असेल। अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केलाय। 2019ला अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हेंसाठी तुम्ही पायगड्या घालत आला होतात, असा टोलाही कोल्हेंनी अजित पवारांना लगावलाय। तर याचा हिशोब आज बारामतीमध्ये होणार। इलाका तुमचा असणार, मात्र धमाका आमचा होणार, असा थेट इशारा कोल्हेंनी दिलाय।
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी जे.पी. नड्डांची सभा होणार आहे. गोंदियातील अर्जुनी मोरगावात महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरणार आहेत. नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेल हे राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी आज गोंदियामध्ये असणार आहेत. वर्ध्याच्या आर्वीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले. आळंदी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी चाकण बाजार समिती आवारात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. यावेळी संजय राऊत देखील उपस्थित असतील. मुंबईतील वर्सोवामध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मसानदेवी मंदिरासमोर राज ठाकरेंची दुपारी 3 वाजता जाहीर सभा होणार आहे. भिवंडी पश्चिम एमआयएम पक्षाचे उमेदवार वारिस पठाण यांनी सर्व विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भाऊक होते आणि मी इथे सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी आलंय, मात्र जाणीवपूर्वक माझ्या प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते असं वारिस पठाण म्हटले. चिंचवड विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी देहू रोडच्या किवळे आणि मामुर्डी भागात मोठं शक्ती प्रदर्शन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाईक रॅली काढण्यात आली. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि उमेदवार कुमार ऐलानी यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली होती. दरम्यान या रॅलीला मोठी गर्दी जमली होती. रोहित पवारांच्या आरोपांना तानाजी सावंत यांनी जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवारांची बारामती अॅग्रो हेच भ्रष्टाचारी आहे असा आरोप त्यांनी केलाय. तर अजितदादांमुळे तुम्ही आमदार झालायत हे विसरू नका. आमचे अजित पवार राजबिंडे आहेत, मात्र रोहित पवार अंघोळ न केलेलं पोरगं वाटतं असा टोलाही त्यांनी लगावलाय. पुण्यात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि मेगास्टार पवन कल्याण यांनी रोड शो केला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी रोड शो घेण्यात आला. तर हेमंत रासने यांना विजयी करा असं आवाहन पवन कल्याण यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी पहाटेपासूनच ग्रामीण भागात प्रचाराला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आमच्या सभेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलोय आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला. तर उमेदवारच असा दिलाय की त्याला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं. बीडच्या आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंकजा मुंडे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळली असताना पंतप्रधान राज्यात प्रचार करण्यात मग्न आहेत अशी टीका केली. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुष्पाची स्टाईल करून दाखवत आम्ही दोघंही झुकणार नाही असं म्हटलं. तर काँग्रेसनं जाणीवपूर्वक जनतेला मागास ठेवला असा आरोप केला. साताऱ्याच्या गांधी मैदानात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रचार सभा संपल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची कॉलर पकडून त्यांची कॉलर उडवली. ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होते. शिंदे आतापर्यंत 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आले असले तरी यंदा मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असल्यानं या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मुंबादेवी विधानसभेच्या उमेदवार शायना एनसी यांनी कामाठीपुरा परिसरात प्रचार दौरा केला. या प्रचार फेरीमध्ये शायना एनसी यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित होते. त्याचबरोबर राजस्थान पालीचे खासदार पीपी चौधरी देखील उपस्थित होते. जळगावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य रॅली काढली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी नागरिकांचे आशीर्वाद घेत भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला पंकजा मुंडे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा झाली आणि यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळली असताना पंतप्रधान राज्यात प्रचार करण्यात मग्न आहेत अशी टीका केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुष्पाची स्टाईल करून दाखवत आम्ही दोघंही झुकणार नाही असं म्हटलं. तर काँग्रेसनं जाणीवपूर्वक जनतेला मागास ठेवलं असा आरोप त्यांनी केलाय. साताऱ्याच्या गांधी मैदानात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रचार सभा संपल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची कॉलर पकडून त्यांची कॉलर उडवली. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आमच्या सभेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलोय आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला. तर उमेदवारच असा दिलाय की त्याला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोडा बाजार महाराष्ट्राच्या राजकारणात झाला असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तसंच महायुतीच्या प्रगती पुस्तकावर लोकसभेला नापास शेरा मारला असल्याचं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला. जरांगे पाटलांचं नाव घेऊन भोकर विधानसभा मतदारसंघात दिशाभूल केली जात असून काही जण काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत होते, मात्र या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय, मात्र आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाचं संविधान बदलण्याची हिंमत नाहीये असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ असा सामना चर्चेचा विषय बनलाय. शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत. राज्यासाठी आपल्या बहिणीचे कोणतंच योगदान नाही, त्यामुळे आपलाच विजय पक्का असा विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय. आता माझी सटकली 23 तारीख जाऊ द्या मग दाखवतो. गुलाबराव पाटील यांनी धरणगावातील सभेत विरोधकांवर सडकून टीका केली आहे. तर ज्यांनी खालच्या पातळीची टीका केली त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. कसब्यात प्रचार फेरी दरम्यान किटली विरुद्ध पंजाची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे. काँग्रेस बंडखोर कमल व्यवहारे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमोर घोषणाबाजी केली. 2017 पासून दिल्लीमध्ये काय झालं, अजित पवारांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हान धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना दिलंय. सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलंय. लोकशाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून धनंजय मुंडेंसोबत चर्चेला बसायला तयार असल्याचं सुप्रिया सुळे म्हटलंय. खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी बारामती टेक्सटाईल पार्कला भेट दिली आणि यावेळी तिथल्या महिलांशी संवाद साधत युगेंद्र पवारांना विजयी करा असं आवाहन प्रतिभा पवार यांनी केलं. विरोधकांकडून सुनील टिंगरेंना बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप सुरू आहेत, त्याकडे दुर्लक्ष करा असं आवाहन अजित पवार यांनी वडगाव शहरीतील सभेदरम्यान केलं. सुनील टिंगरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी अजित पवारांसोबतच भाजपच्या जगदीश मुळीक यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. यावेळी वडगाव शहरीमध्ये महायुतीचेच आमदार होईल असा दावा जगदीश मुळीक यांनी केलाय. मला भोर मतदारसंघात आल्यावर लाज वाटते. इथे विकास नाही, काय इथले रस्ते, काय इथलं बस स्थानक, राजगड कारखान्याची काय अवस्था. आधी काही काम झालं नाही, पण आता काहीतरी निधी देऊन आम्ही काम सुरू केलंय असं विधान अजित पवार यांनी केलं. तुम्ही स्वतःला हिंदू श्रेणी समजता, मात्र आमच्याकडे शेतकरी शेतमजुरांची वाघीण आहे अशा शब्दात प्रीती बंड यांची स्तुती करत बच्चू कडूंनी नवनीत राणांना टोला लगावलाय. आता ऑटो रिक्षा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. अमरावतीच्या दर्यापूर येथील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेमध्ये झालेल्या राड्यानंतर दर्यापुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राड्याच्या घटनेचा निषेध करत शहरातून रॅली काढत निषेध सभा देखील घेण्यात आली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. मधुरिमा राजे छत्रपती यांचे बंधू विश्वविजय खानविलकर यांनी पत्रक काढत शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केलाय. डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर सदानंद थरवळ यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याच थरवळांनी भावनिक पोस्ट करत भाजप उमेदवार रवींद्र चव्हाणांना पाठिंबा जाहीर केलाय. आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. महायुतीबरोबर ज्यांनी घात केला ते माझ्या विरोधात लढतायत, पण धनशक्ती विरोधात जनशक्तीच जिंकेल असा विश्वास सुहास कांदे यांनी व्यक्त केलाय.
तुम्ही उमेदवार पाहू नका तर चिन्ह पाहून मतदान करा. 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मतदान करा असं आवाहन करत संजय राऊतांनी महायुतीला टोला लगावलाय. हिंदू सर्व धर्म समभाव हा शब्द इंदिरा गांधींनी घुसडलेला शब्द आहे असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केलंय. जिथे धर्म नाही तिथे अधर्म आहे असंही विधान त्यांनी केलं. भाजपचे कार्यकर्ते माझे भाऊच आहेत, ते मलाच मतदान करतील. उमेदवाराला खुश करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत झेंडे दाखवले अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसचे नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी दिली आहे. भाजप नेते स्वर्गीय विलासजी मोहोळ यांच्या स्मरणार्थ पुण्यातील एनडीए मैदानात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटलांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. मैं जो बोलता हूं वो पूरा करता हूं, डंके की चोट पर असं म्हणत नितीन गडकरींनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. देशात आमचं सरकार, राज्यातही आमचं सरकार, आम्ही विकास करतो आणि श्रेय मात्र दुसरेच घेतात, आनंद दुसरेच व्यक्त करतात असं म्हणत मंत्री गडकरींनी रोहित पवार यांना टोला लगावलाय. अलिबागच्या शहापूर इथे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी आणि अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांची रॅली पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आमनेसामने येत घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत रॅली शांततेमध्ये पार पडली. कर्जत मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. फेक नरेटिव्ह सेट करू नका, जनता विधानसभेला फसणार नाही, जनता विकासालाच मत देईल अशी टीका थोरवे यांनी केली. ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होते. शिंदे आतापर्यंत 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आले असले तरी यंदा मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असल्यानं या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. यासाठी दोन्ही पवारांनी सांगता सभेचं आयोजन केलंय. शरद पवार आणि अजित ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अपक्ष भगवान महाजन यांना भर सभेत कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून जल्लोष केला. दरम्यान महायुतीच्या शिवसेनेकडून महाजन यांच्या विरोधात अमोल पाटील रिंगणात आहेत. आतापर्यंत सलग 5 निवडणुकांमध्ये विरोधकांचं आव्हान परतवून लावत विजयी होणाऱ्या राजेश टोपेंसमोर यंदा सर्वच उमेदवारांनी दंड थोपटलेला आहे. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघात टोपेंविरुद्ध सारे उमेदवार अशी लढत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील हाय व्होल्टेज लढत असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. झिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाईंसह तृप्ती सावंत देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं कोण बाजी मारणार याकडे लक्ष असेल. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी गावखेड्यामध्ये जाऊन प्रचार केला. कॉर्नर मीटिंग घेत मनसेच्या इंजिनवर शिक्का मारण्याचं मतदारांना त्यांनी आवाहन केलं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ असा सामना चर्चेचा विषय बनलाय. शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत. राज्यासाठी आपल्या बहिणीचं कोणतंच योगदान नाही, त्यामुळे आपलाच विजय पक्का असा विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय. बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. सांगता सभा घेणार आहेत. यावेळी मतदार नक्की कुणाची साथ देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराला जोर चढला असून 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणात यावेळी राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्षांसह नोंदणीकृत असे एकूण 158 राजकीय पक्ष उतरलेत. यात बहुजन समाज पक्षानं सर्वाधिक 237 उमेदवार उभे केलेत. गडचिरोलीमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी वायुसेना आणि लष्कराची 5 MI-17 हेलिकॉप्टर आलेले आहेत. अहेरी इथे वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे विधानसभा मतदारसंघाच्या 76 मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱ्यांचं हेली ड्रॉपिंग झालेलं आहे. मुंबादेवी विधानसभेच्या उमेदवार शायना एनसी यांनी कामाठीपुरा परिसरात प्रचार दौरा केला. या प्रचार फेरीमध्ये शायना एनसी यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित होते. त्याचबरोबर राजस्थान पालीचे खासदार PP चौधरी हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र